प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आजच्या कार्यक्रमाचा विषय सुरक्षित बाळंतपण, बाळंतपणामध्ये येणाऱ्या अडचणी आणि उपचार. सहभाग स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुषमा देशमुख यांचा. सूत्रसंचालन ज्योती हातेकर यांचं. तांत्रिक सहाय्य पांडुरंग टिकार यांचं. सादरकर्ते आहेत सूरज गोळे. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे स्माईल, शुक्लाज मॅटर्निटी, चिल्ड्रेन अँड IVF सेंटर, रामदास पेठ, अकोला यांचं. स्माईल, शुक्लाज मॅटर्निटी, चिल्ड्रेन अँड IVF सेंटर, केंद्रीय सरकार अंतर्गत राष्ट्रीय नामांकन बोर्ड, अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील NABH नामांकन मिळवणारे सर्वप्रथम हॉस्पिटल. हॉस्पिटलला उपलब्ध सुविधा: स्त्रीबीज गोठविणे, नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन डिलिव्हरी, हाय रिस्क प्रेग्नन्सी युनिट, गर्भपिशवी काढणे आणि इतर स्त्रीरोग विषयक सर्जरी, वेदनारहित प्रसूती, PCOD क्लिनिक, मेनोपॉज क्लिनिक, IVF सेंटर, गर्भपिशवीच्या कर्करोगाचे निदान, गर्भपिशवीच्या कर्करोगावरील लस, सरकारमान्य गर्भपात आणि कुटुंब नियोजन केंद्र. अधिक माहिती करता 8530857911 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क करू शकता. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा ऐका: 8530857911. श्रोतेहो नमस्कार. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये आज आपण सुरक्षित बाळंतपण आणि बाळंतपणामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावरती उपचार याविषयी बोलणार आहोत. त्यासाठी आज आपण स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सुषमा देशमुख यांना आमंत्रित केलेलं आहे. हॅलो. हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्राला आपला फोन लागला आहे. हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हॅलो डॉक्टर. हा. नमस्कार. हो हो बोला. कोण बोलता आहात आपण? मी नम्रता दीपक डोईफोडे, हा हा बोला ताई. जिल्हा अकोला. हो 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 बोला. मकर संक्रांतीची हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. बोला, तुमचा प्रश्न विचारा डॉक्टरांना. शिजर म्हणजे मुख्य कारण काय आहेत ते? बरं डॉक्टर, आपण काय सांगू यांना की सिझर जेव्हा केलं जातं तर त्याची काय मुख्य कारण आहे? सिझर होण्यासाठी आम्ही म्हणजे बरीच कारणं आहे, पण त्याच्यातली मुख्य कारणं मी तुम्हाला सांगेन की आपण 3 याच्यात डिवाईड करतो की आई, बाळ आणि वार, प्लॅसेंटा, अशा 3 गोष्टी आपण डिवाईड करूया. आईच्या दृष्टीने विचार करता तिला खूप जास्त BP वाढलेला आहे आणि 9 महिने कंप्लीट झालेले आहेत आणि तिला तिची गर्भपिशवीची जेवढी पाहिजे नॉर्मल डिलिव्हरीसाठी तेवढी जागा उघडलेली नाही, आम्ही ज्याला पुअर बिशप म्हणतो, किंवा बाळाचं डोकं चांगलं खाली आलेलं नाही आहे. तिची जी पेल्विक्सची जागा आहे आणि बाळाचं डोकं ह्यांचं एक प्रोपोर्शन असतं, म्हणजे ते बाळ त्या पेल्विसमधनं येऊ शकणार की नाही, म्हणजे ज्याला आम्ही सिफॅलोपेल्विक डिसप्रोपोर्शन म्हणतो, ते आहे का. किंवा बाळाचं वजन, आईला मधुमेह आहे म्हणजे जस्टेशनल डायबिटीस मलायटिस आहे किंवा आधीपासून तिला मधुमेह आहे, बाळाचं वजन 4 किलोच्या वर आहे किंवा बाळ पायाळू आहे, पहिल्यांदाच आहे, असं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आईच्या दृष्टीने. आणि म्हणजे मेन इम्पॉर्टंट किफॅलोपेल्विक डिसप्रोपोर्शन, जेवढी प्रायमी, मल्टी म्हणजे पहिल्यांदा प्रसूती आणि एकदा प्रसूती झालेली महिला, असे आम्ही डिवाईड करतो. त्याच्यामध्ये साधारण गर्भपिशवीचं तोंड जे आहे ते किती सेंटीमीटरने उघडायला पाहिजे, बाळाचे हृदयाचे ठोके किती हवे, हे सगळं आम्ही मॉनिटर करत असतो. आणि त्याप्रमाणे जर नसेल तर आम्ही निर्णय घेतो सिझरचा. हे आईच्या दृष्टीने. साधारण वार जर बघता तर वार ही साधारण फंडसला म्हणजे वरच्या साईडला आणि किंवा लॅटरल वॉल्सला असते नॉर्मली, पण ती जर खालच्या साईडला असेल, ज्याला आम्ही प्लॅसेंटा प्रिविया म्हणतो, म्हणजे आधी जेव्हा बाळाची डिलिव्हरी होणार आहे तेव्हा गर्भपिशवीच्या मुखाशीच प्लॅसेंटा म्हणजे वार आहे, त्याच्यामुळे बाळाची डिलिव्हरी होऊ शकणार नाही असं असेल. किंवा ॲब्रप्शन म्हणजे वेळेच्या आधीच, म्हणजे बाळाची डिलिव्हरी आणि मग वारची डिलिव्हरी असते, पण ती जर आधीच सटकली, ज्याला आम्ही ॲब्रप्शन म्हणतो, तेव्हा
किंवा ह्या वारचे कारणं मुख्यत्व. नंतर बाळाचे म्हणजे बाळ अत्यंत कमी वजनाचं आहे, प्रीटर्म डिलिव्हरी म्हणजे 37 आठवड्याच्या आधीची असेल किंवा त्याच्यातही बाळाचं वजन बघतो, बाळाचे ठोके कमी जास्त होतात आहेत का. कधी गर्भजलमध्ये बाळ आपण ऐकलंच असेल की शी केली म्हणून सीझर केलं, तर ते बाळाने जर पोटात संडास केली तर त्या गर्भजलमध्ये ती मिसळून जाते आणि त्याच्यामुळे बाळाच्या फुफ्फुसामध्ये ते जाऊ शकतं आणि त्याला त्रास होऊ शकतो, ज्याला आपण NICU ॲडमिशन किंवा म्हणजे बाळ काचेच्या पेटीत ठेवलं आहे, त्यांनी फुफ्फुसात गेली होती, हे शब्द तुम्ही ऐकूनच असाल. त्याच्यासाठी बाळाचं वजन अत्यंत कमी किंवा जास्त, साधारण आपण 2.5 ते 3-3.5 किलोपर्यंतचं बाळ योग्य वजन म्हणतो. आणि मेन आईचं पॅसेज आणि बाळाचं हेड किंवा ते किफॅलोपेल्विक डिस्प्रपोर्शन हे पण आपल्याला बघावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत असतात. बाळ कधी आडवं असतं, उभं नसतं, म्हणजे डोकं किंवा पाय खालच्या दृष्टीने नसतात, ते आडवं असतं किंवा एका साईडला असतं. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बरीच कारणं आहे, विनाकारण नाही. आपण बऱ्याच गोष्टींचा विचार करत आधीचं सीझर असेल तरी पण मधला पिरियड किती आहे, आपल्याला कोणतीही जखम झाली तर ती भरून निघायला जसं आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो. म्हणून आपण जे सारखं पेशंटला सांगत असतो की 2 मुलांमध्ये अंतर ठेवा, तर साधारण थिरॉटिकलच 18 महिने त्या सीझरच्या स्कारला भरून निघायला लागतं. युट्रसवरचा म्हणजे गर्भपिशवीवरचा तो कमी असेल, लगेच प्रेग्नन्सी राहिली तर त्याचा ताण वाढतो, ते आतल्यात तुटू नये. म्हणजे गर्भपिशवीच्या ते व्रण जो असतो तो एकदम थिन आउट झाला तर त्याची भीती असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला लक्षात ठेवून मग सीझरचा निर्णय द्यावा लागतो. तुम्हाला मला असं वाटतं सविस्तर असं उत्तर मिळालंय. हो ताई, धन्यवाद. आणि ताई मी सोबत मी दीपक डोईफोडे बोलतोय. माझं पण नॉर्मल डिलिव्हरी होण्याकरता स्त्रियांनी गर्भधारणेपासून ते डिलिव्हरी पर्यंत स्वतःची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे. डॉक्टर आपण काय सांगू? हो, नक्कीच. म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होणं म्हणजे फक्त त्या दिवसावर डिपेंड नक्कीच नसतं. हा अगदी 9 महिन्याचा प्रवास असतो. साधारण पेशंट जेव्हा म्हणजे आम्ही तर नेहमी सांगतो की तुम्हाला गर्भधारणा करायची असेल तरी लग्न झाल्यानंतर साधारण एखाद वर्षानंतर राहिलं किंवा त्याच्या आधी राहिलं तर एकदा आम्हाला व्हिजिट करा. किंवा राहायच्या आधी म्हणजे तुम्ही जर विचार केला की आता आपण प्रेग्नन्सीसाठी ट्राय करावं तर नक्की आमच्याकडे एक व्हिजिट करायची. म्हणजे आम्ही तिचं वय योग्य आहे का, वजन योग्य आहे का, तिची एक शॉर्टमध्ये हिस्ट्री घेतो, तिची पाळी कशी आहे, नियमित आहे का, त्याच्यानंतर आधीचे तिची फॅमिली हिस्ट्री, आधी काही अनुवंशिक आजार आहेत का घरात, तिला काही आहे का, जसं पेशंटला मधुमेह आहे तर तिचं कंट्रोल करून इन्सुलिनवर किंवा गोळ्यांवर कशावर आहे, तिचं वजन जास्त असेल तर ते वजन कमी करण्यासाठी सल्ला देतो. आणि कधी नात्यात लग्न असतं तर काही अनुवंशिक आजार असतात तर त्याच्याबद्दल माहिती आधी बरेच गोष्टी पेशंट डॉक्टरांनाच सांगतं, जसं मिरगीचा आजार आहे, हृदयाचा आजार आहे, तर त्या दृष्टीने पण आम्हाला विचार करावा लागतो. मग प्रेग्नन्सी राहिली की आपण नेहमी म्हणतो ॲटलिस्ट 9 महिन्यात 4 वेळा तरी डॉक्टरकडे जावं. म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे मग आम्ही ही हिस्ट्री सगळी घेतोच, आधीचा काही आजार असेल तर ते विचारतो, त्याच्यावर काही बरेच वेळा सिकल, थॅलेसेमिया हे सगळे पण आम्ही रूल आऊट करून घेतो. आधीचं डिलिव्हरी असेल तर काही त्याच्यात गुंतागुंत होती का, सीझर झालं आहे का, किती अंतर आहे 2 लेकरांमध्ये, ते पण आम्ही विचारून घेतो, त्यांची एक्झामिनेशन करतो. आणि बरेच वेळा पेशंटला वाटतं की विनाकारण डॉक्टर बऱ्याचशा रक्ताच्या तपासण्या किंवा सोनोग्राफी सांगतो, पण आपण 9 महिन्याचा पिरियड बघता पहिल्या 3 महिन्यामध्ये जेव्हा आपण सोनोग्राफी करतो तेव्हा त्या बाईची जर पेशंटची पिरियड्स रेग्युलर असतील, समजा 6 आठवडे 8 आठवडे झाले, तर बरोबर ते आमच्या एक्झामिनेशनला एक्सपिरियन्सनी आणि हे पण आम्हाला कळतं की नक्की तेवढा आहे का. मग आम्ही साधारण हिमोग्लोबिन, ब्लड ग्रुप हे चेक करतो, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन्स लिहून देतो. आणि काही अनेमिया असेल तर तो ट्रीट करतो, BP असेल तर ते कसं करायचं, मधुमेह असेल तर कशा प्रकारे, असा करत बाळामध्ये काही व्यंगन आहे ना ते बघत मग सेकंड ट्रायमेस्टर येतं. म्हणजे त्यांची रक्ताची पातळी आपण साधारण 11 तरी असावं
त्या तिथपर्यंत नेऊन ठेवतो. काही कमी जास्त असेल तर त्याची तयारी करतो, पूर्वतयारी. हृदयाचा आजार असेल तर हृदयाच्या डॉक्टरांना दाखवून आपण त्यांचा पण सल्ला घेतो आणि असं करत पेशंट 9व्या महिन्यापर्यंत बाळंतपणापर्यंत येते. आणि त्या दरम्यान आपण शेवटच्या म्हणजे साधारण 36 ते 38 आठवड्याच्या दरम्यान आपण काही एक्झरसाइजेस सांगतो. म्हणजे हे नंतर बाळाचा 38 आठवड्यानंतर बाळाचं डोकं योग्य पद्धतीने खाली आलं की नाही ते बघतो. गर्भपिशवीचा तोंडाचा जे तोंड आहे ते उघडण्यास सुरुवात झाली की नाही ते. आणि पेशंटलाही ब्लड ग्रुप कोणता आहे त्यांचं ब्लड रिझर्व करून ठेवतो. नॉर्मल डिलिव्हरी काय आणि सीझर काय ह्यांचा आपण एक कल्पना देऊन ठेवतो. पाणी जाणं म्हणजे काय, डाग लागणं म्हणजे काय, कळा येणं म्हणजे काय. आणि त्यानुसार कारण बरेच वेळा पाणी जाऊन पण बरेच उशिरा घरीच कळा घेऊन मग पेशंट येतं आणि मग तिथून मग आमच्या याला सुरुवात होतं. तर ते योग्य वेळेत आलं तर नक्कीच आपण सुरक्षित डिलिव्हरी करू शकतो पेशंटची. मला असं वाटतं आपल्याला एकदम सविस्तर असं उत्तर मिळालेलं आहे. डोईफोडे परिवाराचे मी आभार मानते. आपण कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. या स्त्रियांच्या संदर्भात अतिशय छान विस्तृत माहिती आपण आकाशवाणी अकोलाच्या माध्यमातून आम्हाला दिली, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सहभागासाठी. डॉक्टर, आपण सुरक्षित बाळंतपण किंवा नॉर्मल डिलिव्हरी कशी व्हावी यासाठी सविस्तर असं या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे. तरी पण सुरक्षित आपण म्हणतो आहोत म्हणजे नेमकं काय? सुरक्षित म्हणजे मी सांगेल की एक तर सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया म्हणजे हॉस्पिटल डिलिव्हरी असावी ती. आणि रजिस्टर्ड पेशंट असेल तर फारच योग्य. डिलिव्हरीनंतर आई आणि बाळ हे डिलिव्हरीच्या आधी, डिलिव्हरी दरम्यान आणि डिलिव्हरीनंतर आई बाळ सुरक्षित असणं. आईला डिलिव्हरीनंतर जास्त रक्तस्राव न होणे, बाळाचे हार्टबीट चांगले असणे, त्याला श्वास घ्यायला त्रास नसणे डिलिव्हरीनंतर, आईच्या अंगावरून डिलिव्हरीनंतर जास्त रक्तस्राव न होणे, तिचं पल्स, BP, क्लिनिकल कंडिशन एकदम व्यवस्थित, बाळाचं व्यवस्थित, बाळ आईकडे शिफ्ट होणं म्हणजे मी सुरक्षित मातृत्व असे म्हणेल. आणि बाळाचं योग्य वजन साधारण 2.5 ते 3 किलोपर्यंत. आणि तरीही जर सीझर लागले तर त्याच्यासाठी इमर्जन्सी ती पण सोय असणं. म्हणजे 2 रूटच आहेत ते, एक वजायनल आणि एक सीझर. तर कोणत्याही रीतीने बाळाचं आणि आईची कंडिशन व्यवस्थित नॉर्मल असणं क्लिनिकली, याला मी सुरक्षित मातृत्व असे म्हणेल. आपण काय सांगू की कुठल्या कुठल्या अडचणी येऊ शकतात बाळंतपणामध्ये? कारण 9 महिने संपूर्ण. आपल्याला फोन कॉल येतोय, आपण तो आधी घेऊया. हो हो. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्राला आपला फोन लागलेला आहे. कार्यक्रम डॉक्टर आहे. हॅलो डॉक्टर, कार्यक्रम कोण बोलत आहात आपण? हा मॅडम, मी वाशिम जिल्हा तालुका मंगरुळपीर बोलतो, गोपाल हिवराडे. हा बोला हिवराळे भाऊ. हा, नमस्कार देशमुख मॅडम. हो हो, बोला ना. तुम्हाला मकर संक्रांतीच्या, नूतन वर्षाच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण. आपला प्रश्न विचारा. हा, तर माझं असं म्हणणं आहे की शक्यतोवर 95% महिलांचं शिजोरिंगच केलं जातं, तर त्याच्या कारण काय आहेत? ते मी आत्ताच असं 95% वगैरे नाही आहे हा, म्हणजे चुकीचा आकडा तुम्हाला कळलेला आहे. उलटं म्हणाल तरी चालेल, कारण एक विनाकारण कोणीही डॉक्टर सीझर करत नाही. मी बरीच कारणं आता याच्या आधी पण सांगितलेली आहे. बाळ आणि बाई हे सुरक्षित राहावं म्हणून ते रूट आहेत 2, एक वजायनल म्हणजे खालून येणारं नॉर्मल डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो, आणि सिझेरियन सेक्शन. तर दोन्हीचा विचार करून व्यवस्थित डॉक्टर लोक विचार करूनच ठरवलं जातं. आणि 95% एवढा आकडा तर नक्कीच नाही आहे. आणि बऱ्याचशा लोकांना मनामध्ये शिजर बद्दल भीती आहे. ती भीती दूर करण्यासाठी आपण काय करू सांगू शकता लोकांना? अजूनही आता या काळामध्ये उलट सीझरचं भीती कमी झालेली आहे. जर वजायनल डिलिव्हरी नसेल होत, बाळाच्या आणि बाईच्या दृष्टीने सगळं समजावून काउन्सिलिंग करून त्यांना सगळं डोळ्यासमोरच असतं, ते सगळं बोलून मग सीझरसाठी त्यांना भीती वाटत नाही. आणि हॉस्पिटलमध्येच होतात, त्याच्यामुळे डॉक्टर, ट्रेन स्टाफ, जसं आमचं स्माईल हॉस्पिटल अकोल्याला आमचा एक टीम आहे
जी 9 महिन्यात पूर्ण टीम आपली एक बॉन्ड बनतो पेशंटशी. त्याच्यामुळे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत नॉर्मल डिलिव्हरी, पेनलेस डिलिव्हरी हे पण आमच्याकडे आहे. म्हणजे पेशंटला बरेच वेळा पेशंट स्वतःहून त्याच्या कळा घेणं सोडतो आणि म्हणतो आमचं सीझर करा. तर त्याचं पण प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही स्माईल हॉस्पिटलला पेनलेस डिलिव्हरी म्हणजे बाळांना कळा कमी करत नाही पण कळेचं दुखणं कमी करतो आणि त्याच्यामुळे त्या सहन करून बिअर डाऊन करत असतील तर उलट डिलिव्हरी करतो. सीझरचं प्रमाण कमी होण्यास आम्हाला मदत होते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. ओके ओके. धन्यवाद आपल्या सहभागासाठी. मॅडम, आपण बोलत होतो की अडचणी नेमक्या काय काय येऊ शकतात वेळेवरती. हो, मी सांगितलंच आहे तुम्हाला की आधीचं डिवाईड करूनच टाकलं आहे आपण की आई, बाळ आणि वार या तीनमध्ये. तरी डिलिव्हरी दरम्यान हॅलो, हॅलो, मी सोनाली बोरकर बोलते मॅडम. आकाशवाणी अकोला केंद्राला आपला फोन लागला आहे. हॅलो डॉक्टर, हा फोन इन कार्यक्रम आहे. हा, माझा असा प्रश्न होता मॅडम, म्हणजे माझ्या देराणीचं 7वा महिना सुरू आहे. तर सोनोग्राफी मध्ये झाली तिची, पण तिला मॅडमनी असं सांगितलं आहे की प्रेसेंटाईन खाली आहे. प्लेसेंटा. हा, प्रेसेंटा. हा, तर हे नेमकं काय असतं हे मला माहित नाही आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो का तिला काही? अच्छा, आपण डॉक्टरांना काय सांगू? हो, नक्कीच. म्हणजे प्लॅसेंटा हा फंडल किंवा लॅटरल वॉल म्हणजे खाली तरी नसावं. त्याच्यात आम्ही बरेचसे ग्रेडिंग करतो, पण तरी तो किती खाली आहे, तो डिलिव्हरीच्या दरम्यान मध्ये येतो आहे का, किती चिकटलेला आहे, आधीचं काय आहे, सीझर आहे का, ह्या सगळ्या समोरून आहे की मागून आहे, बऱ्याच गोष्टींचा आम्हाला विचार करावा लागतो. 7वा महिना आहे तर त्यांचं पण आधीचं हिमोग्लोबिन किती आहे, म्हणजे आम्हाला त्या दृष्टीने बरेच वेळा प्लॅसेंटा जर खाली असेल तर बाळाच्या डिलिव्हरीमध्ये तो अडचण करणार आहे. म्हणजे अगदी साध्या शब्दात सांगायचं तर आत्तापासूनच सीझरची तयारी, डिलिव्हरी झाली तरी म्हणजे अगदी रस्त्यात येत नसेल पण लो लाईंग प्लॅसेंटा ज्याला म्हणतोय आपण, तर तसा असेल तर आपल्याला तिचं HB म्हणजे हिमोग्लोबिन व्यवस्थित ठेवावं लागतं. नंतर तिचं ब्लड रिझर्व करून ठेवावं लागतं आणि 24 तास सिझेरियनची सोय राहील अशा हॉस्पिटलला रजिस्टर्ड असली पाहिजे पेशंट, जिचा ब्लड ग्रुप माहिती आहे, बाळाबद्दल माहिती आहे, NICUची सोय हवी. म्हणजे जिथे 7व्या 8व्या महिन्यात कधी कधी ब्लिडिंग सुरू झालं पेशंटला, तर त्या क्षणी जर आपल्याला सीझर करावं लागलं तर बाळाची पण योग्य काळजी झाली पाहिजे. कारण 37 आठवड्याच्या आधीचं बाळ आपण प्रीटम म्हणतो, म्हणजे त्याला ICU लागू शकतं. तर त्या सगळ्या गोष्टींची सोय असावी लागते. अच्छा, ठीक आहे. मला असं वाटतं तुम्हाला समाधानकारक असं उत्तर मिळालेलं आहे. माझा अजून एक प्रश्न होता मॅडम. हा हा हा. ते जे आपण म्हणतो स्मिता पाटील माहिती आपल्याला ऍक्टर्सच्या, हा हा हा. तर त्यांचा जो ते म्हणतात की डिलिव्हरी मध्ये जसं त्या एक्सपायर झाल्यात त्या, तर मग त्या दृष्टीने पण म्हणजे नेमकं काय असू शकतं, म्हणजे मी माझ्या देराणीची काय काळजी घेऊ शकते की अशी वेळ तुमचं म्हणणं आहे की डिलिव्हरी मध्ये असं काय होऊ शकतं की एखाद्या गरोदर मातेचा मृत्यू होईल? कारण की त्या एवढ्या हे असल्यावर पण त्यांचं असं झालंय. हा, तर मग काय काळजी घेता येऊ शकेल मला अजून तिची? डॉक्टर, आपण काय सांगू यांना की यांना असं वाटतंय की एवढी काय अडचण असते की डिलिव्हरीमध्ये मृत्यू पण होऊ शकतो का? हो, म्हणजे मला फार इन डिटेल त्यांच्याबद्दल म्हणजे त्या दरम्यान मेडिकलच्या दृष्टीने काय झालं होतं ते मला नाही माहिती स्मिता पाटील यांच्याबद्दल. पण ओव्हरऑल आम्ही जे 9 महिन्याचा रजिस्ट्रेशन, हिमोग्लोबिन चांगलं ठेवणं, आधीचे आजार सांगणं, म्हणजे आपण एक टीम वर्क असतं. मिरगीचा आजार असतो, सांगत नाहीत आधी, अगदी डिलिव्हरीच्या दरम्यान आला तर प्रॉब्लेम, त्यांचे काही औषधं सुरू असतात तर बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो, ते बदलावी लागतात. हे सगळं हृदय आजार असेल तर अगदी कळा सहन नाही होत, कधी आपल्याला ICUचं बॅकअप लागतं. तर त्या दृष्टीने नंतर क्लीन म्हणजे जे सुरक्षित मातृत्व आहे, क्लीन डिलिव्हरी, सगळं व्यवस्थित, निर्जंतुक, पोस्टपार्टम हिमरेज होऊ नये, म्हणजे ब्लिडिंग, त्याच्यासाठी रक्त जमा असावं. प्रत्येक प्रसूती हा बाईचा दुसरा जन्म आहे, त्याच्यामुळे आणि प्रत्येक प्रेग्नन्सी ही प्रत्येक बाईला तेवढीच इम्पॉर्टंट असते आणि तेवढीच त्यांच्या ऑब्स्टेटिशियनला, गायनेकोलॉजिस्टला म्हणजे मला, प्रत्येक बाई, आणि तेवढाच आम्ही त्याला हे देतो, टीम वर्क ठेवतो. तर त्याच्यासाठी अगदी हॉस्पिटल डिलिव्हरी वेळेत येणं, जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं सल्ल्यानुसार करणं, आणि ब्लड बुक असणं, डिलिव्हरीनंतर कधी जास्त रक्तस्राव होतो ते बघणं, त्यांच्यावर वॉच ठेवणं, बाळाला NICU लागलं तर त्याला बाळांचे डॉक्टर बघत असतात. हे सगळं कधी ब्लिडिंग कंट्रोल होण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आम्हाला कराव्या लागतात.
काही इंजेक्शन औषधं देऊन किंवा सर्जिकली काही करावं लागतं. बाळ जन्माला येताना एपिझिओटॉमी द्यावं लागतं, तेव्हा व्यवस्थित सपोर्ट द्यावा लागतो नॉर्मल डिले. तो न झाल्यामुळे इकडे तिकडे आणि बायांची सगळी खालची जागा म्हणजे लघवीची जागी संडाशी जागा सगळी जवळ असते, ते सगळं व्यवस्थित सपोर्ट देऊन करावं लागतं. आणि नंतर डिलिव्हरीनंतरही आपण जो काळ असतो पुढचा 6 ते 7 आठवड्यांचा, तो आपल्याला इन्फेक्शन होऊ नये तिथेच संपत नाही. त्याच्यानंतर 2 भरपूर डिलिव्हऱ्या असतील, 2 डिलिव्हरी मध्ये अंतर किती आहे, ॲटलिस्ट 2 ते 3 वर्षाचं अंतर असायलाच पाहिजे, ते पण मॅटर करतं. खूप डिलिव्हऱ्या असल्या तर त्यांचं तसंच अंगात रक्त शरीरात रक्त कमी असतं. ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि त्या प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. म्हणूनच आजकाल गव्हर्नमेंट पण रजिस्ट्रेशनवर खूप भर देतं माता मृत्यू कमी करण्यासाठी. आणि शेवटी डॉक्टर देव नाही आहे, त्याच्यामुळे पेशंटला यावं लागणार. आम्ही आमच्या ज्ञानाचा उपयोग करून सल्ला देणार, तो सल्ला घ्यावा लागणार. आणि इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीला म्हणूनच गव्हर्नमेंट सपोर्ट करून राहिलं. मला असं वाटतं ताई तुम्हाला अगदी विस्तृत असं उत्तर मिळालेलं आहे. तुमच्या सहभागासाठी धन्यवाद आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा. डॉक्टर, आपण असं आधीच्या काळात तर खूप ऐकायचो की बाळंतपण हा गरोदर स्त्रीसाठी महत्त्वाचा क्षण असतो, तितका तो जोखमीचा पण असतो. म्हणजे सुरक्षित पद्धतीनं सुखरूप पद्धतीनं बाळंतपण पार पडलं म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म झाला असं म्हटलं जायचं. तर आजच्या काळामध्ये हे कितपत लागू पडतं? आता नुकताच प्रश्न झालाय, त्यालाच जोडून मी हे विचारते की आजच्या काळात हे कितपत लागू पडतं? खरंच हा तिच्यासाठी दुसरा जन्म आहे का? आपण फोन कॉल घेऊया आधी. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्राला आपला फोन लागला आहे. हा, हॅलो. हा, बोला. हा, मी महाजन बोलतेय. हा, बोला ताई. मला एक प्रश्न विचारायचा होता. तर गरोदरपणामध्ये काही व्हॅक्सिन्स पण घ्यावे लागतात, तर त्याच्याबद्दल मॅडम कडून माहिती हवी होती. टिटॅनस टॉक्साइड बरोबर अजून बाकीचे काही व्हॅक्सिन्स लागतात घ्यायला असं ऐकलेलं आहे. मॅडम त्याच्याबद्दल काही सांगू शकतात का? हा डॉक्टर, आपण काय सांगू यांना? हो, नक्कीच. म्हणजे गर्भारपणामध्ये हा 9 महिन्याचा पिरियड फार इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यामध्ये धनुर्वाताचे इंजेक्शन आपण साधारण 4-5 महिना झाला की पहिलं इंजेक्शन देतो आणि तदनंतर त्याच्या 1.5 ते 2 महिन्यांनी दुसरं इंजेक्शन देतो. आधी फक्त टिटॅनस म्हणजे धनुर्वाताचं इंजेक्शन द्यायचे, पण आजकाल त्याला डिफ्टेरिया, पर्ट्युसिस हे पण ॲड करून DTaP म्हणून एक वॅक्सिन अवेलेबिलिटी झालेली आहे. ती पण घेतलं तर पेशंटला बरेचसे आणि त्याच्यातनं अँटीबॉडीज बाळाला पण जातात. म्हणजे साधारण 24 आठवड्याला पहिलं आणि 28 आठवड्याला जितकं लेट घेऊ 26-28 आठवड्याच्या दरम्यान तेवढं बाळाला पण त्याचे कव्हरेज राहतं. आणि दुसरं इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन पण आम्ही साधारण 28 ते 32 आठवड्याच्या दरम्यान पेशंटला देतो. ते पण 2 डोसमध्ये आपण देऊ शकतो. पण याच आणि जे मी आधीच म्हटलं, बरेच पेशंटला असं वाटतं की विनाकारण आपण ब्लड टेस्ट करतो. ते हिपॅटायटिस बी जसं स्त्रियांना त्यांचे हजबंड पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, स्त्री पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, ते आपण बघून घेतो. आणि त्यांच्यापैकी एखादं जर जसं हजबंड पॉझिटिव्ह आहे तर फिमेल्सला या 9 महिन्याच्या काळात आपण हिपॅटायटिस बीचं जर वॅक्सिनेटेड नसेल तर ते पण वॅक्सिन आपण त्यांना अवेलेबिलिटी करून देतो. किंवा फिमेल हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह असेल तर त्या दरम्यान आपण हजबंडला पण हे सजेशन देतो. आणखी प्रश्न विचारायचा होता. हा, विचारा. डिलिव्हरीच्या वेळेला जाताना काय काय तयारी करून जावी? हा, अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे. सुरक्षित बाळंतपणासाठी ती एक आवश्यक गोष्ट आहे. आपण डॉक्टर काय सांगू यांना? मी तुम्हाला आधीच म्हटलं आमचं एक टीम वर्क आहे. तर आम्ही साधारण डॉक्टर्स जसे आहोत तसेच आमच्या टीममध्ये सिस्टर्स आहेत आणि बऱ्या रिसेप्शनिस्ट. आमची ही टीम 9 महिन्यामध्ये पेशंटला बऱ्यापैकी तयारी आणि जे आधीचे फायलिंग करणं इथपासून सुरुवात होतं. म्हणजे पेशंटचा एक चार्ट आमचा 9 महिन्यात तयार असतो. त्यांचं ब्लड ग्रुप, हिमोग्लोबिन, HIV, HbS, आधीच्या सोनोग्राफी, ही सगळी फाईल त्यांची 9 महिन्याची हिस्ट्री एका याच्यावर लिहिलेली असते, ती सोबत घेऊन येणं. नंतर डिलिव्हरीच्या दरम्यान बऱ्याच वेळा डोनर लागतं, ब्लड बुक करावं लागतं. तर एक आधीच आम्ही जशी डिलिव्हरीची वेळ जवळ येते तसं त्यांना सांगतो की एक डोनर घेऊन या म्हणजे तुमचं रक्त बुक राहील. आणि आधीच आम्हाला जर ब्लड ग्रुप माहिती असेल पेशंटचं तर ते सोपं जातं.
बाईच्या दृष्टीने त्यांना ब्रेस्ट फिडिंग डिलिव्हरीनंतर ब्रेस्ट फिडिंगसाठी लागणारे गाऊन, नंतर पॅड, सॅनिटरी पॅड्स हे सगळं बॅग भरायला सांगतो. आणि बाळाचे पण सुती कपडे त्याला त्याची काळजी घेण्यासाठी पण आम्ही एक लिस्टच आमच्या हॉस्पिटलकडनं देऊन देतो. म्हणजे मग पेशंटला 9 महिन्यात ती तयारी करणं सोपी होऊन जाते. चला, धन्यवाद तुमच्या सहभागासाठी ताई. धन्यवाद. कुठल्या गावाहून फोन केला होता आपण? अकोट. डॉक्टर, आपण बोलत होतो की आज पण ही परिस्थिती आहे का की बाळंतपण म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म? हो, नक्कीच. जर आधीपासून रजिस्टर्ड असेल तर आमचं लक्ष असतं, पण अगदी वेळेवर येणारे अनरजिस्टर्ड पेशंटसाठी तर नक्कीच दुसरा जन्म राहत होतो. तर त्यासाठी आपण काय सांगू आणखीन की याच्यामधनं अजून कुठली काय परिणाम होऊ शकतात का, किंवा बाळंतपणामध्ये काही अडचणी निर्माण होतात तर त्याचा आरोग्यावरती नंतर पण काही परिणाम होतो का? हो, म्हणजे बरेच वेळा पेशंट ओबेज असतात आणि बऱ्याच डिलिव्हरी झालेल्या असतात त्यांच्या, नॉर्मल म्हणा, सीझर म्हणा, दोन्हीचे आपण हे सांगूया. आणि आधीचे हृदयविकार असतात. कोणतीही प्रेग्नन्सी म्हणजे बाईचा लोड वाढतच असतो त्या डिसीजला. आणि आधीचा मधुमेह असेल तर पुढे त्यांना आयुष्यात मधुमेह होण्याचे पण चान्सेस असतात. BP असेल या प्रेग्नन्सीमध्ये तर पुढे त्यांच्या रक्तदाबावर लक्ष ठेवावं लागतं, कारण त्यांना पुढच्या आयुष्यात वजन कमी ठेवणं आणि रक्तदाबाच्या काही कमी करण्यासाठी गोळ्या लागू शकतात. नंतर खूप डिलिव्हरी जर झाल्या तर बरेच वेळा गर्भपिशवी खाली जे आपण म्हणतो प्रोलॅप्स म्हणतो तसं होऊ शकतं. कमी अंतर असणं, बाईचं पोस्टपार्टम पिरियड पण फार इम्पॉर्टंट. म्हणजे त्यांना खूप अनेमिया आहे, अंगात रक्त कमी आहे, इन्फेक्शन झालं तर त्याचाही पुढे त्यांच्या आयुष्यात परिणाम होतो. तसेच सीझर वगैरे झालं तर तो पिरियड पण व्यवस्थित टाके निघाले की नाही, पुढे त्यांनी योग्य तो आराम केला की नाही, आणि एकदा सीझर झाल्यावर बरेच वेळा पुढचं सीझर होण्याचे चान्सेस वाढत असतात. ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायला पाहिजे. आणि बरेच वेळा डिलिव्हरी झाल्यामुळे खालचे जे पेल्विक मसल्स असतात ते थोडे लूज होतात, त्याच्यामुळे थोडा बरेच वेळा म्हणतात आपल्याआप लघवी होणं किंवा संडासवर कंट्रोल न राहणं, ह्या गोष्टीसुद्धा होऊ शकतात. निश्चितच आज आपण महत्त्वपूर्ण अशा विषयावरती श्रोत्यांच्या शंकांचं सर्वतोपरी समाधान केलेलं आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांना आज आपण उत्तरं दिलेली आहे. श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम आपण इथेच थांबवतो आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढल्या बुधवारी नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं स्माईल, शुक्लाज मॅटर्निटी, चिल्ड्रेन अँड IVF सेंटर, रामदासपेठ, अकोला यांचं. स्माईल, शुक्लाज मॅटर्निटी, चिल्ड्रेन अँड IVF सेंटर केंद्रीय सरकार अंतर्गत राष्ट्रीय नामांकन बोर्ड, अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील NABH नामांकन मिळवणारे सर्वप्रथम हॉस्पिटल. हॉस्पिटलला उपलब्ध सुविधा: स्त्रीबीज गोठविणे, नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन डिलिव्हरी, हाय रिस्क प्रेग्नन्सी युनिट, गर्भपिशवी काढणे आणि इतर स्त्रीरोग विषयक सर्जरी, वेदनारहित प्रसूती, PCOD क्लिनिक, मेनोपॉज क्लिनिक, IVF सेंटर, गर्भपिशवीच्या कर्करोगाचे निदान, गर्भपिशवीच्या कर्करोगावरील लस, सरकारमान्य गर्भपात आणि कुटुंब नियोजन केंद्र. अधिक माहिती करता 8530857911 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क करू शकता. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 8530857911. आताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. आजच्या कार्यक्रमाचा विषय होता सुरक्षित बाळंतपण, बाळंतपणामध्ये येणाऱ्या अडचणी आणि उपचार. सहभाग होता स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुषमा देशमुख यांचा. सूत्रसंचालन ज्योती हातेकर यांचं. तांत्रिक सहाय्य दिलं होतं पांडुरंग टिकार यांनी. सादरकर्ते होते सूरज गोळे.